हा शोक प्रस्ताव या ठिकाणी इथं मांडला आणि या प्रस्तावाला त्या ठिकाणी मी पाठिंबा देतो। जन्मतारीख 22 जुलै 1959, निधनाची तारीख 28 जानेवारी 2026, 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असा हा त्यांचा आयुष्याचा प्रवास। पायाखालची जमीन सरकणे काय असते ते 28 जानेवारीला आम्ही सर्वांनी तिथं अनुभवलं। अजितदादांचं कार्य समाजकारणाचं असेल, राजकारणाचं असेल, हे 40 वर्षापेक्षा जास्त आहे। माझं वय 40 आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव हा अजित काकांचा राजकारणामध्ये त्या ठिकाणी होता। आणि या सगळ्या गोष्टींबद्दल काही मिनिटात बोलणं हे तसं सोपं नाही। कितीही पानं वाचली तरी त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, त्यांनी केलेलं कामं जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, अशी ही परिस्थिती आहे। 1982 मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून ते निवडून आले। त्यावेळेस सुरू झालेला प्रवास हा 2026 पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काही काळ अजून त्यांना मिळाला असतं, काही वर्ष त्यांना मिळाली असती तर या महाराष्ट्राचं सर्वात प्रमुख राजकीय स्थान म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा अजितदादा झाले असते, असा विश्वास हा आम्हा सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे। या विधानसभेमध्ये आल्यानंतर अजून सुद्धा दादा कुठं बसलेत आमच्याकडे लक्ष ठेवून असतील। अधिवेशनामध्ये येत असताना अजून पण आपल्या सर्वांना आठवत असेल त्यांचे कपडे घालण्याची स्टाईल, कधीतरी गॉगल घालणार, त्यांच्याबरोबर आमदारांचा घोळका, कार्यकर्त्यांचा घोळका। मीडिया बरोबर जर मी बोलत असेल तर मागून मिश्किलपणे एखादा टोमणा त्या ठिकाणी त्यांचं मारणं असेल। त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये बसल्यानंतर कोण काय बोलतंय, शांतपणे अधिवेशनामध्ये या हाऊसमध्ये काय चाललंय हे बारकाईने अजित काका ते बघत असत। त्याच्याचबरोबर भाषण करत असताना चुकून मध्ये जर कुणी त्या भाषणामध्ये त्यांना अडवलं नाही तर थांबवलं नाही तर खूप आवाज केला तर मिश्किलपणे असंही बोलून जायचे की जास्त आवाज केला तर तू मंत्री होणार नाही याची काळजी मी त्या ठिकाणी घेईल। त्याच्याचबरोबर पवार साहेबांवर चुकून जर कोणी बोललं तर या हाऊसला डोक्यावर घेतलेलं सुद्धा आपण त्या ठिकाणी तिथं बघितलेलं आहे। या हाऊसमध्ये येणारा पहिला नेता कोण असेल तर अजितदादा असायचे आणि हाऊस संपल्यानंतर शेवट जाणारा जर कुठला नेता असेल ते अजितदादा असायचे। त्याच्याचबरोबर आमच्यासारखे नवीन जे आमदार आहेत त्यांना बोलायला मिळतंय का, ते योग्य पद्धतीने बोलतायत का, आणि एखादा विषय मांडला लगेचच्या लगेच तिथं उत्तर देऊन त्या विषयाला मार्गसुद्धा त्या ठिकाणी ते लावून द्यायचे। अध्यक्ष महोदय, जेवढं दुःख कुटुंबीय म्हणून आम्हाला झालंय तेवढंच दुःख या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तिथं झालेलं आहे। आमच्या बॅचच्या सर्व आमदारांवर ते बारकाईने लक्ष ठेवत असत। कधी चुकलं, कधी काय चुकीचं घडलं, चांगलं भाषण केलं तर चांगले बोलायचे आणि जर चुकलं तर कहाणी त्या ठिकाणी धरायचे। अध्यक्ष महोदय, खरं तर अजितदादांवर बोलताना म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं असं झालंय। खरं तर खूप काही इथं बोलू शकतो। अनेक लोकांनी आमदार असताना, मंत्री असताना त्यांनी काय कामं केली ही सांगितलं, पण मला असं वाटतं की परिवारातला एक व्यक्ती म्हणून परिवाराच्या दृष्टिकोनातून ते कसे होते हे थोडक्यात सांगण्याचा मी इथं प्रयत्न करतो। अजित काकांचा जन्म हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये प्रवरा देवळाली मधला। सुट्टीच्या वेळेस मामाकडे जायचे,
त्यांना लहानपणी गोट्या खेळायला आवडायचे, पण त्यांचा एक स्वभाव होता, कुठलाही खेळ खेळत असताना जर एखाद्या वेळेस ते हरले, नाही तर आपण हरतोय असं दिसायला लागले, तर काही झालं तरी आपण